हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हे बघा, आपले सगळ्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात, पण ते प्रॉब्लेम्स आहेत म्हणून नुसतं रडत बसून चालते का? नाही. हे आपण प्रॉब्लेम्स कसे ओव्हरकम करायचे, ह्याला अगदी 3 सोपी सोल्युशन्स आहेत. ते सोल्युशन्स मी आज सांगणार आहे. एक आधी आपण लक्षात ठेवायचं, प्रॉब्लेम्स फक्त मलाच येत नाहीयेत, प्रत्येकाला येतात. आणि हे प्रॉब्लेम्स नाही, ह्याला चॅलेंज म्हणू आपण. हे चॅलेंजेस मला खूप काही शिकवून जातात, मला शहाणा करतात. एवढ्या लक्षात ठेवायचं आणि पॉझिटिव्हली ते चॅलेंजेसकडे बघायचं. ते पहिलं सोल्युशन काय? पहिलं, पेशन्स ठेवायचं. लगेच मॅगी 2 मिनिटात होईल असं नाही. कुठलंही काम करायला वेळ लागतो. झाड लावलं की त्याला फुलं फळं यायला वेळ लागतो. जेस्टेशन पिरियड असते. त्यामुळे कुठलंही काम करायला आज चालू केलं, उद्याला झालं पाहिजे मला आउटकम नाही होत. वेळ लागतो. काही नवीन तुम्ही शिकत असाल, काही तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग करत असाल, काही असाल, पण त्यामुळे आणि काळ हा खूप चांगला हीलर आहे. टाइम हील्स एनिथिंग म्हणतात. त्यामुळे काय करायचं, स्वतःची काळजी घ्यायची. काही प्रॉब्लेम येऊ देत म्हणून जेवण काही सोडायचं नाही. काही जण असं करतात, प्रॉब्लेम आले का नाही बाबा मला नको, जेवायला नको, खायला नको, काही नको. नाही, असं बिलकुल करायचं नाही. स्वतःची काळजी घ्यायची. आपला काही किती मोठा प्रॉब्लेम असू देत, तो आपण सॉल्व करू शकतो. हे टफ टाइम आहे म्हणायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची. हे पहिलं झालं. पेशन्स ठेवा. पेशन्स शिवाय काही होत नाही. कशालाही वेळ लागतो. म्हणून काही प्रॉब्लेम आला म्हणून लोक जीव देतात, तर काही एंड झालं का हो त्याचं? नाही होत. ते प्रॉब्लेमला आपण काही सोल्युशन काढू शकतो का नाही? हे जीवन आपलं खूप मौल्यवान आहे. एकदा गेलं की परत मिळणार नाही, हे समजून घ्यायचं. आणि बाकी लोक काय करतात, नुसतं तुम्हाला सिंपती देतील, हो असं झालं का, किंवा काही लोक तुमची मजा बघत सुद्धा असतील. त्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःचं केअर घ्या. आणि दुसरं, मला का हा प्रॉब्लेम आले, कशामुळे झाले, हे आपण जाणून घ्यायचं. कधी कधी काय होते माहितीये का, रॉंग एक्सपेक्टेशन मुळे होते. आता पगार आहे 50,000, 2 करोडांचं घर घेतलं, तर फेडायला एवढं सोपं आहे का हो? त्यामुळे आपण हे सगळं विचारपूर्वक करायला पाहिजे. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवायचं आणि नंतर लोकाला ब्लेम करायचं, हे चालेल का? नाही. आपण जरा आपलं काय आहे, आपण कसं करू शकतो, हे सगळं रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवून करायचं. फॉर एक्झाम्पल, आपल्या मुलाची प्रगती आपल्याला माहीत असते. 10वी 12वी पर्यंत त्यानं कसं केलं आपल्याला माहीत आहे. अगदी तो ॲव्हरेज असला, तुम्ही काही क्लासेस लावून काही ओके, 12वीला 50% वर कसे तरी सायन्समध्ये पाडला. नाही, मला माझा मुलगा इंजिनियरच व्हायला पाहिजे म्हणून लाखो डोनेशन द्यायचे आणि ऍडमिशन घेतली. अहो, ते मुलाला झेपत नाही.
तो मुलगा मग सगळ्यात नापास होतो, इयर डाऊन होते त्याचं. वैडी म्हणतात मुलं त्यांचे भाषेत. मग हे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन घेतले की काय होते. माझ्या ओळखीचं एका मुलीचं मी सांगते, अतिशय सुंदर ती नाच करायची, गाणं अतिशय चांगलं म्हणायची, हुशार होती. आईनं तिला नाही इंजिनियरच व्हायला पाहिजे का, म्हणजे भाऊ इंजिनियर, त्याला चांगला पगार आहे, छान वेल सेटल्ड आहे, म्हणून मुलीला मागे लागली. इंजिनिअरिंगला गेली मुलगी, पहिल्या वर्षी बसली, सगळे विषय गेले. तिला आवडत नव्हती हो. तिला दुसरे कुठलेही तिचे आवडीचे विषय घेऊन शिकायला घालायचं ते ती कितीतरी पुढे गेली असती. नाही, परत बसली, नाही. मग त्या मुलीचे डोक्यावर परिणाम झालेला आहे. आज का नाही, त्या मुलीला दिसायला सुंदर आहे, पण असं काही कळत नाही. आता चहा आवडला की ती 10 कप चहा पिईल ती. एवढं काय तिला MC झालेलं सुद्धा कळत नाही. विचार करा, एवढी हुशार मुलगी. नो डाऊट तिची आई वारली, भाऊ आहे पुण्यात, भाऊ भावजे बघतात तिला. तरी तिचे त्या मुलीच्या आयुष्याचं काय झालं हो. त्यामुळे प्रत्येक पालकांना मी सांगते, मुलांची आवड बघा, त्याचे प्रमाणे त्यांना घाला. आणि रॉंग एक्सपेक्टेशन ठेवून मला इंजिनियर होता आलं नाही, आज मी पैसे भरू शकतो आणि माझे मुलांना किंवा मुलींना इंजिनियर व्हायला पाहिजे, असं काही अपेक्षा ठेवू नका चुकीच्या. मुलांना काय आवडते त्याचे प्रमाणे ठेवा. त्यामुळे दुसरं कळलं आपल्याला काही आपलं चुकते तर. त्यामुळे सोल्युशन काय, त्याचं बेस जायचं, कशासाठी हा प्रॉब्लेम झाले. त्यामुळे किंवा प्रॉब्लेम व्हायचे आधीच आपण राईट मार्गावर जायचं. स्टिचिंग टाइम सेव्स 9 म्हणतात. किंवा आपल्याला माहित आहे, आधीच आपण त्याची काळजी घेतली की नंतर तर करण्यापेक्षा प्रिकॉशन इज बेटर देन क्यूर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. त्यामुळे आधीच आपण काळजी घ्यायची आणि लक्ष द्यायचं. आणि तिसरं अगदी सोपं, कायम आनंदात खुशीत राहायचं. स्माइल ठेवा चेहऱ्यावर. आणि आपण आनंदी असलो का नाही, आपले हॅपी हार्मोन्स आपोआप वाढ होत जाते. आणि आनंदी राहण्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहता. पॉझिटिव्ह बोला कायम कोणाबद्दलही. आणि वेळ आपले मुलांबरोबर, आपल्या फॅमिली बरोबर घालवा. कधी हवं तर हे तुम्ही करून बघा. तुम्हाला कधी ऑफिसमध्ये खूप काम असेल, काही टेन्शन असेल, घरी आल्यावर आपले छोटे मुलांबरोबर खेळा, वेळ घालवा. बघा तुमचा एकदम मूड बदलून जातो. त्यामुळे तिसरं सोल्युशन आहे हॅपी राहायचं, आनंदी राहायचं. आणि आनंदी राहायला काय करायचं, हे प्रत्येकानं आपला आपला मार्ग शोधायचा. मी सांगितले घरी आल्यावर आपल्या फॅमिली बरोबर, आपल्या मुलांबरोबर वेळ काढला की, मला तर आपल्या फॅमिली बरोबर बरं वाटते. प्रत्येकाचा वेगवेगळा हे असेल. कोणाला सिनेमा बघितला की बरं वाटत असेल, कोणाला मित्राशी गप्पा मारल्या की, तसा आपला हॅपी टाइम कुठे, कोणाला देवळात गेला की बरं वाटत असेल. त्यामुळे आपल्याला आनंद कसं मिळतो हे बघा. एवढं आपण केलं तरी आपले किती प्रॉब्लेम येऊ देत, आपण ते फेस करू शकतो. आणि एक लक्षात ठेवायचं, each and every problem has a solution. Each and every question has a answer. हे कायम मनात ठेवा. काही प्रॉब्लेम्स येऊ देत, काही अवघड जात नाही, आपण ओव्हरकम करू शकतो. दुसरे तुम्ही कंट्रीजमध्ये जावा, दुसरे स्टेटमध्ये जावा. मी माझं म्हटलं, मला इथे महाराष्ट्रात आले तेव्हा तुम्ही मराठी बोलताना फक्त काहीतरी
शब्द माझे कानावर पडत होते. मला काही मराठी येत नव्हतं, समजत नव्हतं. पण मी ठरवलं नाही, मला मराठी शिकायचं नाही. अजूनही माझ्या चुका होत असतील, मी मान्य करते. माझं मराठी काही तुम्ही शाळेत जाऊन शिकलेले एवढा परफेक्ट नसेल. आय एक्सेप्ट इट. तरी मी इथे आल्यावर चांगल्यापैकी मराठी शिकू शकले. माझे सगळे फॅमिली मेंबर्स बरोबर, रिलेटिव्स बरोबर चांगले संबंध ठेवू शकले. एवढंच काय, माझ्या मावस नंदा वगैरे, का म्हणजे मला सखी नणंद नाहीये, ह्यांच्या मावशींच्या मुली सगळ्या माझ्या मावस नणंदा आहेत. त्या खूप माझं प्रेम करायच्या माझ्यावर. त्या म्हणायच्या, वहिनी तू आहेस म्हणून आपले एवढे छान रिलेशन राहिलेत. एवढं का, माझ्या सासूबाई गेल्यावर सुद्धा माझ्या या मावस नंदा मला वर्षाच्या शेवया म्हणा, उन्हाळी सगळं करून द्यायच्या. अहो वहिनी तू नोकरी करून कुठे करतीस म्हणून. हे खूप, त्यामुळे कुठलाच प्रॉब्लेम असा येत नाही हो. आपण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रेमानं आपण कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हॅव ए गुड डे.